रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात रामनवमीचा उत्साह शिगेला. पताका, झेंडे आणि आकर्षक रोषणाईने सजलंय शहर. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर. तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, करणार 60 फेलोंची निवड. पुण्यात अवकाळीमुळे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज व्यक्त. तातडीने पंचनामे करणार कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. बुकमाय शोनं कामराची सर्व माहिती डिलीट केली. कलाकारांच्या इतिहासाच्या यादीतूनही कामराला काढलंय. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर बुकमाय शोची कारवाई. बीडमधील श्रीरामाचे दादेगाव येथील श्रीरामनवमी उत्सव तर आमदार सुरेश धस यांनी पालखी सोहळ्यात सहभागी घेऊन खरतर वाजवला ढोल. नाशिकमध्ये अवैध खासगी सावकारांवर पोलिसांसह सहकार विभागाची छापेमारी. अवैध सावकारांविरोधात पोलिसांकडे वाढत्या तक्रारी. बेकायदेशीर शुल्क आकारल्याची तक्रार पालकांनी केल्याने 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले. तुमसर रोड येथील फादर ॲग्नल शाळेचा प्रताप. पंतप्रधान मोदी 3 दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर. आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेत एका इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. गॅलरीचा भाग कोसळल्याने 2 दुचाकी आणि एका रिक्षा चालकाचं नुकसान. वाशिममध्ये डॉक्टर सुरक्षित करता नसल्याचे पुन्हा समोर आलेलं आहे. मेडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.